गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही 6 वाजले असतील. 6 वाजलेले आहेत आणि गोवामध्ये कलिंगूट बीचला आहे. कलिंगूट आणि बागा बीच. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, आपल्या इकडं 6 वाजले तर लई वेळ झोपल्या असं तसं वाटतंय. पण इथं बघा लोक पहाटे 4 वाजल्यापासून इथं चालूच आहेत. लोक रात्रभर डे नाईट इथले लोक जागीच असतात. आणि बघा आमच्या पाठीमागे एवढा गोंधळ गर्दी दिसलाय. सकाळी 6 वाजता आम्ही आत्ताच आलोय. 5 ते 10 मिनिटं झाले असतील आम्हाला येऊन. आता इथून जास्त गर्दी वाढणार आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी लोक खूप लांबून लांबून येतात. आम्हाला पण वाटलं चला आपण बी जाऊया, छान वाटेल आपल्याला ते. पण इथं कसं आहे माहिती आहे का, इथं आल्याच्या नंतर सकाळ सकाळ एवढं मन फ्रेश होतंय, मन प्रसन्न वाटतंय. कारण समुद्राच्या लाटांचा आवाज किती छान येतो, किती गोड वाटतो. समुद्राच्या लाटांचा जो आवाज आहे, आवाज एवढा पाठीमागे दिसते. एवढी गर्दी वरचीवर आता पब्लिक सुटलेले. आणि इथं कसं आहे बाहेरून पण लोक येतात. त्याच्यामुळं गोव्याला येण्याची उत्सुकता जास्त असते सगळ्यांना. आमच्या इथं बरेच जणांनी म्हणजे काय तुम्ही दरवेळेस गोव्याला जाता, दरवेळेस गोव्यालाच जाता. गोव्याला जो माणूस येतो त्याला माहित आहे काय आनंद असतो काय नाही. डोळ्यांनी बघायला छान वाटते. आणि गोवा असा पॉइंट आहे की या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक बाईक रेंटवर भेटते, लॉज चांगले भेटतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मनसोक्त फिरता येतं. हॉटेल पण त्यांचंच आहे, रूम पण त्यांच्याच आहेत आणि गाडी पण त्यांचीच आहे, बाईक पण, स्कूटी पण. आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्याच हॉटेलला राहतो. हॉटेल व्यवस्थित आहे, त्याच्यामुळं आम्हाला जरा मस्त रेंज मध्ये रूम भेटलेली आहे. आणि गोव्यामध्ये 39 बीचेस आहेत. 39 बीच आहेत. पण तुम्हाला बघण्यासारखे चर्च, आम्ही ओल्ड गोवा. पणजीला गेलो होतो. हा, काल पणजीला आम्ही क्रूजला गेलो होतो. क्रूजवरती पण छान वाटले. आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की बाई अशी राहते, बाई तशी राहते. ज्यांना कुणाला आनंद लुटायचा आहे त्यांनी बाहेर यावं, आनंद लुटावा, आपल्या गावाच्या थोडं बाहेर यावं. आणि आपल्या गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर युट्यूबला जाणार, इंस्टाचं काय ऐकलं नाही त्याला काय नसतं. त्याला कोण काय लोकांना काय घेणं कधी नाही, जाऊ दे. पण तरी युट्यूब वाले सुद्धा लोकांना आणि आनंद लुटायचा असेल तर गोव्याला या. माणसं गोव्यातल्या माणसांना गोव्यात असलेला साडी घालत आहे म्हणते. अरे भाऊ इथं कोण साडी घालून बसलेला. आपल्याला 12 महिने 24 तास आपल्या इकडे साडीच घालावं लागतं. असं काय नाही, ड्रेस घालतात, पंजाबी सूट असं घालतात आपल्या इकडं. पण कसं आहे ते आपल्या गावात छान वाटतं आपल्याला. पण इथं कसं आहे, इथं म्हणजे ज्या त्या भागानुसार जसं तसं माणूस राहत जावं, अपडेट होत जावं. बऱ्याच जणाला वाटते ताई तुम्ही साडी घाला, साडीत छान वाटतं, बाई तुम्ही लाच सोडली, बाई तुम्ही असं करता, बाई तुम्ही तसं करता. जीवनात आला तर जग बघण्यासाठी आला ना आपण. जन्माला कशासाठी आला? आनंद लुटा. आणि आम्ही काल काय केलं माहिती आहे का, इंस्टाग्रामला पण एक व्हिडिओ टाकलेला आमचा. आम्ही सहज ते हॉटेल त्यांचंच असल्यामुळे आम्ही जेवायला गेलेलो. तिथं फक्त फोटो काढलेले. बऱ्याच जणांना असं वाटतंय बाई तुम्ही लाजच सोडून दिली. पण ते आता गोवा म्हणल्याच्या नंतर बियरची दुकानं वगैरे नॉर्मल गोष्ट आहे. इथं बऱ्याच जणाला असं वाटतं बाई तू लाजच सोडून दिली, बाई तू आता फोटोच काढायला लागली, बाई तू अशी करते, बाई तू तशी करते. काय तिच्या बाईला काय लोक बोलतील. अरे प्रत्येकाने आपापल्या जगात जगायचं असतं. कुठल्या जगात जगतं असं वाटलं आम्हाला. आमच्या पाठीमागे नजारा बघा, बघा किती छान दिसते. आम्ही पण आनंद लुटायला आलोय. दिपोळीचे लाडू जर वेळ खातो. थँक्यू.